बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात संचारबंदी उठवा, सागर बंगल्यावर येतो असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेलं आहे। संचारबंदीमुळे मनोज जरांगे हे अंतरवालीला परतले आहेत। मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली होती, मात्र संचारबंदी लागू केली असल्यामुळे ते अंतरवालीला परतले आहेत। तर दरम्यान संचारबंदी उठवा, सागर बंगल्यावर येतो असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। संचारबंदीमुळे जरांगे हे अंतरवालीला परतलेले आहेत। मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। विनाकारण वेठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला। हे सगळ्या जनतेचे संचारबंदी उठव बघ मुंबईला येतो का आणि ते लोक सोडून दे लवकर। ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग। तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला। दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर। ती जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती। त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे, सुट्टी नाही। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय। आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची। जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल। लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा। आणि शेवटचं सांगतो, तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको। हे जड जाईल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, संचारबंदी उठवा, सागर बंगल्यावर येतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि ते आता अंतरवालीला पुन्हा परतले संचारबंदी लागू केली असल्यामुळे। या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच जर बघितलं, मनोज जरांगे पाटील आता रात्री भांबिरी या गावामध्ये मुक्कामी होते, मात्र रात्री जे आहे अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं, पोलीस प्रशासनाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली होती। त्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील आता भांबिरी या गावामधून आता अंतरवालीमध्ये परतले आहे आणि त्या ठिकाणी येऊन ते आता सल्ला घेणार आहे, उपचार देखील घेणार आहे। त्यांच्यासोबत बघितलं तर भांबिरीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील उपस्थित होते। त्यांनी संपूर्ण मराठा बांधवांना जे आहे संचारबंदी लागू झाल्यामुळे तुम्ही आपापल्या गावी जा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केला होता। संचारबंदी उठव, मी पण सागर बंगल्यावरती येऊन दाखवतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्याला म्हणताना जवळपास मागे केलं। बघितलं, जरांगे पाटील यांच्यासोबत जवळपास 300 ते 400 अधिक गाड्यांचा ताफा जो आहे तो आता सराटी अंतरवालीकडे वळलेला आहे। त्या ठिकाणी येऊन आता मनोज जरांगे पाटलांना ते सराटी अंतरवालीमध्ये पोहोचून मराठा समाज जो आहे तो आपापल्या गावी जाणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून भेटलेली आहे। पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी आता विनंती मनोज जरांगे पाटील यांना केलेली आहे। उपचार घेण्याची विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांना करण्यात आली होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील आता पुन्हा सराटी अंतरवालीमध्ये दाखल होऊन आता त्या ठिकाणी बसून पुन्हा उपचार। जी विजय, संचारबंदी उठवा, सागर बंगल्यावर येतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे, मात्र ते आता अंतरवालीला निघाले आहेत। त्यांनी उपचार घेण्यास सुद्धा आता होकार दर्शवलेला आहे। मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे आंदोलन करणार आहात ते शांततेमध्ये करा। असं असताना सुद्धा काही ठिकाणी आक्रमक झाल्याचे आंदोलक पाहायला मिळतात। मग हे जर असेल तर मनोज जरांगे यांचं याबाबत म्हणणं काय आहे? नक्कीच आज सकाळी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या 4 सहकाऱ्यांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे सध्या संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आता समाजाला आवाहन केलं आहे की जे आंदोलन आहे ते पार पाडा, आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केलं आहे। त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी ताब्यात घेण्यात आले होते त्या सहकाऱ्यांना आता पोलिसांनी लवकर सोडा असं आवाहन देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना केलं आहे। त्याचबरोबर फडणवीसांनाही त्यांनी आवाहन केलं आहे, तुम्ही जी संचारबंदी लागवली आहे ती आम्हाला तुम्ही संचारबंदी उठवल्या, आम्ही मुंबईकडे येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। आणि आता संचारबंदी उठल्यानंतर संपूर्ण जो समाज आहे तो आता मुंबईकडे जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। संचारबंदीमुळे मनोज जरांगे हे अंतरवालीला परतलेले आहेत, मात्र संचारबंदी उठवा म्हणजे सागर बंगल्यावर येतो असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय।
तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे देखील आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। उद्धव, संचारबंदीमुळे मनोज जरांगे अंतरवालीला परतले आहेत, शांततेमध्ये आंदोलन करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे, मात्र काही ठिकाणी ही आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे। तर हे वळण कुठेतरी आंदोलनाचं हिंसक होताना दिसतंय का? नक्कीच, कारण की काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेसच कुठं ना कुठं मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला दिसलेत। या ठिकाणी बीड मध्ये अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत प्रतिमात्मक पुतळे देखील देवेंद्र फडणवीसांचे जाळण्यात बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। एकंदरीत बीड हे आक्रमक आंदोलन करण्याचं ठिकाण म्हणून राज्यामध्ये पुढे येते आणि अशातच जरांगे पाटलांनी जो मुंबई चलोचा नारा काल दिला होता ते त्या नाऱ्यानंतर आक्रमक परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती। मात्र आता कळतंय की त्यांनी आवाहन केलं की शांततेत आपण अंतरवलीमध्ये पुन्हा आंदोलनाला जे आहे ते सुरुवात करू। आता कशा पद्धतीने आंदोलक याकडे घेत आहेत ते बघावं लागणार आहे। मात्र हे आंदोलन जर मुंबईकडे जायचा निर्णय झाला तर नक्कीच आक्रमक होईल आणि कदाचित या आंदोलनाचा समाजकंटक देखील फायदा घेऊ शकतात। काही स्वार्थी लोक जे या आंदोलनाचा फायदा घेऊ इच्छितात हे बी आंदोलन ज्याचा फायदा घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्याच्यामुळे पोलीस देखील सतर्क आहेत। या आंदोलनाच्या आडून कुणाला आपला हेतूच साध्य करायचा नाही ना असे देखील कयास जे आहेत ते अनेक ठिकाणी बांधले जातात। त्यामुळं हे मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर आता ह्या आंदोलनाला कशा पद्धतीची दिशा मिळते हे पाहावे लागणार आहे। जी जी जी, धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।